आम्ही स्वतः आमच्या पर्सनल कामासाठी काल सकाळी पोलीस स्टेशनला गेलो होतो. आम्ही त्या कामासाठी तिकडे असतानाच जवळजवळ आमच्या समोरच सगळी पोलिसांची धावपळ उडाली. का गावामध्ये काहीतरी झालंय, काहीतरी झालंय. तर आम्ही पण विचारपूस केली काय झालंय. तर आम्हाला काही सांगितलं नाही आधी काय झालंय. तर आम्ही तिथेच पोलीस स्टेशनला जवळजवळ त्याच्या 1 तास आधीपासून आम्ही होतो. पोलीस स्टेशनला सगळं सीसीटीव्ही फुटेज आहेत, कॅमेरे आहेत. तर ते पण तिकडे सगळं आम्ही दिसतोय का आम्ही तिकडेच आहे म्हणून. मी आणि माझी बायको आम्ही दोघं होतो. तर त्याच्यानंतर काही वेळाने पोलीस आले. एका आरोपीला घेऊन आले तिकडे आणि त्याच्यानंतर मग मला असं कळलं माझं पण नाव घेतात. आता मला तर मुळात हेच कळत नाहीये का माझं नाव घेतात तरी कशासाठी. कारण आम्ही जर पोलीस स्टेशनला ऑलरेडी आहोत आणि ऑन सीसीटीव्ही ऑन कॅमेरा आहोत तर आमचं नाव घेण्याचा संबंध येतो कुठे. ह्याच्यात आमचा काडी मात्र संबंध नाहीये. हा जो गोळीबार झाला याबद्दल मला काही कल्पना नाहीये, पण त्याप्रमाणे सांगतायत का माझ्या संपर्कातले, तर त्यातला एक पोरगा आमच्याकडे पार्किंगवर कामाला आहे. तर आता ते पार्किंगवर कामाला असताना आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. आता त्याच्यानंतर ते काय करतात ते थोडी आम्हाला माहिती आहे. ठीक आहे, कोण नाव घेत असेल का आम्ही हे गोळीबार केलाय. तर आता मध्यंतरी अंबरनाथमध्ये एक प्रकार घडला होता का पनवेलकर म्हणून उद्योजक आहेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तर पनवेलकरांनी आमदार किसन कथोरेंचं नाव घेतलं. तर याचा अर्थ असा नाहीये ना की किसन कथोरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. त्याची चौकशी करण्यात आली. तर माझं म्हणणं आहे माझी ही चौकशी पूर्णपणे करण्यात यावी. आता काल काल गोळीबार झालाय आणि आज मी तुमच्याशी बोलतोय इकडे माझ्या घराखाली. तर मला एवढंच सांगायचंय का ते चौकशी त्यांनी काल केली. काल पण तपासात त्याप्रमाणे काही निष्पन्न झालेलं नाही आणि आजही मला बोलवलंय मी जाणार आहे. तर त्याच्यामध्ये मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. माझी स्वतःची म्हणणं आहे की बाबा तुम्ही चौकशी करा आणि माझा काही रोल असेल तर तुम्ही मला आरोपी म्हणा ना. माझा जर रोलच नाहीये तर तुम्ही मला आरोपी का म्हणून म्हणाल. ही जी पोरं होती आणि काही यांच्या म्हणजे सगळा एकच ग्रुप होता हा. आणि नंतर फाटाफूट होऊन एकमेकांशी त्यांचे वादविवाद झालेले आहेत आणि ते आपापसात झालेली भांडणे. वेबसाइट बनानी है तो टेंशन किस बात की। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी है ना। सिर्फ 15,000 से वेबसाइट डेवलपमेंट शुरू और 1 साल का AMC बिल्कुल फ्री। चाहे बिजनेस छोटा हो या बड़ा, हमारे एक्सपीरियंस्ड डेवलपर्स रेडी हैं आपके लिए एक दमदार, फास्ट और स्टाइलिश वेबसाइट डिजाइन करने के लिए। विजिट नाउ ऑफिस नंबर 2, सीजन्स हार्मनी कमर्शियल कालियन वेस्ट में, या कॉन्टैक्ट करें नीचे दिए गए नंबर पर। वेबसाइट तो सब बनाते हैं, THRM डिजिटल आइडेंटिटी बनाता है।